नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहत आहात सीएल माझ. हेच तारे उद्या जाऊन राज्य लेवल आणि राष्ट्रीय लेवलला सुद्धा कसे झळकते, जेणेकरून आपल्या चंदगडचं नाव हे फक्त कोल्हापुरात किंवा चंदगडपुरतं राहायला नको. आपल्या चंदगड तालुका क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहे, पण खेळाडूंना लागणाऱ्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने त्यांना शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. पण सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना ते परवडण्यासारखे नाही. त्यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघात सर्व सुविधांनी युक्त सर्वच क्रीडा प्रकाराचा समावेश असणारी क्रीडा संकुलाची गरज आहे. त्यासाठी भविष्यात आपण प्रयत्न करणार असल्याचे दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग घोड यांनी सांगितले. ते चंदगड तालुक्यातील ब्रांज मेडल मिळवलेल्या पैलवानांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. चंदगड तालुक्यात खेळाडू भरपूर आहेत, पण सुविधा नसल्याने त्यांना पुढे गती मिळत नसल्याची खंत प्रास्ताविकातून बापूसाहेब शिरगावकर यांनी व्यक्त केली. कागल येथील शाहू साखर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील पैलवान सत्यजित सकपाळ, श्रेयस कपले, शंभूराज कपले, संजय राजेश नवकुडकर यांनी ब्रांज मेडल मिळवल्याबद्दल सत्कार समारंभ प्रसंगी यावेळी प्रशिक्षक नॅशनल चॅम्पियन तानाजी चोपडे, राजेश नवकुडकर उपस्थित होते. क्रीडा संकुल मांडेदुर्गच्या वतीनं पहिला मी घोडे साहेबांचं आभार मानतो की आम्ही इथपर्यंत आलो आणि आमची जी लहान मुलं आहेत त्यांना घोडे साहेबांच्याकडून एक चांगलं प्रोत्साहन मिळालं आणि आम्ही पण अशा अपेक्षा ठेवतो की आमच्या तालुक्यामध्ये क्रीडा संकुलामध्ये जे काही थोडी मदत लागली ती त्यांनी करावी. जसं तुम्ही म्हटलात की चंदगड तालुक्यामध्ये खेळाडूंच्या प्रति असं वानवा आहे, अजून सुविधा नाही आहे. सर्वप्रथम मी सरांचं अभिनंदन करू इच्छितो की हे वानवा आणि हे सगळं असून देखील त्यांनी जिद्द न हारता असे हे तारे घडवलेले आहेत आणि आज त्यांनी स्तरावर घडवलेले आहेत आणि त्यांना आम्ही हे आश्वासित करतो की त्यांना जी काही मदत लागेल ती आमच्या परीनं आम्ही करू, जेणेकरून हेच तारे उद्या जाऊन राज्य लेवल आणि राष्ट्रीय लेवलला सुद्धा कसे झळकते, जेणेकरून आपल्या चंदगडचं नाव हे फक्त कोल्हापुरात किंवा चंदगडपुरतं राहायला नको. आपल्या ताऱ्यांचं नाव चंदगडपुरतं राहायला नको, तर ते मुंबई, पुणे, कोल्हापूर, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये सुद्धा कसं झळकेल ह्याच्यासाठी जी लागेल ती खबरदारी आम्ही घ्यायला तयार आहोत आणि त्यांना जी लागेल ती मदत आम्ही करायला तयार आहोत.